हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। इशाद जहागीरदार यांनी दिला राजीनामा। 17 तारखेला अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी पार्टीमध्ये घेणार प्रवेश। पत्रकार परिषदेत केले त्यांनी जाहीर। भारतीय मजदूर संघ तर्फे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची झाली व्यापक बैठक। इशाद जहागीरदार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा मराठी पत्रकार संघ या ठिकाणी परिषद घेऊन आपला राजीनामा देत आहोत असे जाहीर केले। अल्पसंख्याक समाजाचे नेते व कार्यकर्ते यांना निर्णय प्रक्रियेत सतत डावलले जाते व त्यांचे योग्य मान सन्मान राखला जात नाही। ही कार्यशैली काँग्रेस पक्षातून अल्पसंख्याक समाजाला लांब नेत आहे आणि भविष्य काळात होणाऱ्या निवडणुकीमध्येही काँग्रेस पक्षाला धोक्याची घंटा आहे। त्यामुळे मी व माझे कार्यकर्ते यांनी निर्णय घेतला आहे। 8 तारखेला राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार 17 तारखेला धुळ्यात येत आहेत। त्यावेळेस आम्ही सर्वजण प्रवेश करणार आहोत असे सदस्यत्व काँग्रेस पक्षाचे सर्व पदांचा या ठिकाणी राजीनामा देत आहे। अनेक कारण आहे याच्यासाठी, पण त्याच्यातले थोडके असे कारण आहे की अल्पसंख्याक समाजाचे नेते किंवा कार्यकर्ते यांना निर्णय प्रक्रिया डावललं जाते सतत। हे फक्त स्थानिक पातळीवर नसून राष्ट्रीय पातळी किंवा राज्य पातळीवर पण हे सतत घडत आलेले आहे। आणि जे अल्पसंख्याक समाज काँग्रेस पक्षाचा कणा आहे ते कार्यकर्ते आणि जे स्थानिक नेते आहेत प्रत्येक जिल्ह्यातले ते दुरावत चाललेले आणि भविष्यात काँग्रेस पक्षाला निवडणुकीत धोक्याचा घंटा असल्यामुळे आम्ही सतत ते मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली। त्यांच्यापाशी मत मांडले की बाबा आपण ह्याच्यात निर्णय घ्यायला पाहिजे, पण त्याच्यात काय मला असं वाटलं नाही की भक्कम काही ठोस निर्णय होत आहे। त्यामुळे मी आज निर्णय घेतला आहे की मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देतोय। दुसरं असं भरपूर हे राहिलं, माझं जे राजकारणात 14 वर्ष जे काळ गेला ते धर्मनिरपेक्ष राजकारणात गेला। काँग्रेस पक्षाशी मी जोडून राहिलो। पक्षाने पण मला भरपूर दिलं। मला पक्षाशी किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते राहुलजी असू दे, सोनियाजी असू दे, यांच्याशी काही मला हे नाहीये, तक्रार नाहीये। परंतु जे पक्षात अवतीभवतीला जी लोक जमलेले, ज्यांची मास लिडरशिप नाहीये, असे लोक दिल्लीला मुंबईला जमा झालेले, त्यांचं खाली ग्राउंडला काहीच काम नसताना हे लोक जे खाली ग्राउंडला काम करणारे लोकांना सतत दवलायचा प्रयत्न करतात। तर ह्या गोष्टींमुळे थोडं मी नाराज होऊन मी हा निर्णय घेतलाय। पुढची पण वाटचाल ही माझी धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबरच राहणार आहे। आणि येत्या 17 नोव्हेंबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत धुळे शहरात मी मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे। मला भविष्यात एकच ही गोष्ट राहिली की स्वर्गीय विलासराव देशमुख किंवा नारायण राणे हे काम करणारे मंडळी होते काँग्रेसमध्ये, आणि आम्ही गेलो तर समाजाची कामं असू द्या, जे गावाचं आपण प्रतिनिधित्व करतो, जे विभागाचं प्रतिनिधित्व करतो, काही प्रश्न जनतेचे असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायचे, पण आज तसं त्या होताना दिसत नाही। आणि हेच एकमेव कारण आहे की ते मी पक्ष सोडायचा निर्णय घेतला। ज्येष्ठ नागरिक संघ संतोषी माता मंदिराजवळील या ठिकाणी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश जिल्हा धुळेतर्फे व धुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची व्यापक बैठक घेण्यात आली। त्यात असंधारित कामगारांचे प्रश्न व इतर संघटनात्मक यांची चर्चा करून निर्णय घेतले। या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी माननीय उदयरावजी पटवर्धन केंद्रीय पदाधिकारी विभाग, माननीय अण्णाजी धुमाळ अध्यक्ष हे होते। यावेळी सुनील तात्या देवरे जिल्हाध्यक्ष, शिवाजी काकडे प्रांत उपाध्यक्ष, BM कुलकर्णी संघटन सचिव, विजय पवार कोषाध्यक्ष, हरिश्चंद्र धुर्मीकर, किशोरप्पा सोनवणे, लोटन मिस्त्री, गंगाराम खैरनार, हेमंत मराठे आदी सर्व पदाधिकारी, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी असंघटित कामगार, बांधकाम कामगार तसेच चलो गाव की ओर ही संकल्पना घेऊन इतर ज्या आमच्या संघटना आहेत
त्या संघटनांना प्रबोधन करण्यासाठी या भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय महामंत्री उदयरावजी पटवर्धन, भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र राज्याचे अण्णाजी धुमाळ आणि औरंगाबाद इथून आलेले श्रीपाद कुटासकर व सुरेश सोनार आणि प्रदेशाचे उपाध्यक्ष शिवाजीराव काकडे हे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आणि आजचा मुख्य विषय आहे अंगणवाडी भगिनींकरता, त्यानंतर बांधकाम कामगार, त्यानंतर एक नवीन विषय घेऊन ज्यांच्या प्रकल्पग्रस्तामध्ये जमिनी गेलेल्या आहेत त्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रत्येक गावोगावी जाऊन आज सर्वे करण्यासाठी असा एक मोठा विषय भारतीय मजदूर संघाने घेतलेला आहे. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.